काय म्हणता शेतकरी मंडळी, मजा आहे ना? मजा असायलाच पाहिजे. शेतकरी मजेमध्ये असला की बाकी सगळ्यांची मजाच असते. तर आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे काल आपण या तूर पिकाची शेंडे खुळणी करून घेतली होती आणि आज आपण त्याला बुरशीनाशकाचा फवारा त्या ठिकाणी घेत आहे. एक चांगल्या पद्धतीनं हे बुरशीनाशक घेतलेलं आपण स्वस्तामध्ये साफ आणि हे टॉनिक त्या ठिकाणी आपण यामध्ये घेत आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीनं वाढ होणार आहे आणि बुरशीने आजार आपल्या तूर पिकावर येणार नाहीत. आता शेंडे खुळणी झाल्यानंतर आपल्याला बुरशीनाशकाचा फवारा कशासाठी घ्यावा लागते, त्याचे काय फायदे आहेत, किंवा शेंडे खुळणी केल्यानंतर आपल्या तूर पिकामध्ये काय बदल होते आणि खरंच उत्पादन वाढते काय, सविस्तर माहिती तुम्ही फक्त एकच काम करा. जेवणे हातावर जे बटन तुम्हाला दिसते काळ्या कलरचं सबस्क्राईबचं ते दाबून द्या. आणि ₹1 खर्च आपल्याला ते बटन दाबायला येत नाही, परंतु लाख मोलाची माहिती रोज आपल्यापर्यंत येत राहणार आहे. आता काल आपण हे शेंडे खुळून करून घेतली. इथं हा शेंडा आपण मारला शेंडे खुळणी, हे पूर्ण वाराची शेंडे खुळणी काल मशीननं करून घेतली. आता शेंडे खुळणीचे फायदे काय आहेत ते आपण जाणून घेऊ आणि नंतर पोगी फवारा कावर मारा लागते. आता या ठिकाणी आपण हा शेंडा मारला. आता या झाडाची जे पूर्ण ताकद आहे, हे जर आपण शेंडा खुळणी केली नसती तर पूर्णपणे वाळ्यामध्ये गेली असती. पण आता इथं आपण शेंडा मारला. आता जेवढी ताकद आहे, पॉवर आहे, हे ब्रँचेस काढण्यामध्ये जाईल. हे पूर्णपणे आता याला 5-6 दिवसामध्येच पूर्णपणे फुटून निघतील. त्याचाही व्हिडिओ आपण करू. हे पूर्णपणे 5-6 दिवसात याला फुटून निघतील. तर हा खूप जबरदस्त फायदा त्या ठिकाणी आहे. आणि तूर पिकामध्ये जेवढे जास्त फांदे आहे, जेवढे ब्रँचेस, तेवढं उत्पादन आपल्या 100% वाढ होते. दुसरं म्हणजे शेंडे खुळणी झाल्यानंतर तुरीवर बुरशीनाशकाची फवारणी का बरं घ्यावी लागते. कारण काय होते, आता इथं आपण शेंडा मारला, इथं लिक्विड निघालं होतं बाजूने आहे, हे भाई लिक्विड, हे लिक्विड निघालं होतं. तर या लिक्विडच्या सहाय्याने आपल्या तूर पिकावर बुरशीजन्य आजार येऊ नये, बुरशीजन्य धोका येऊ नये. कारण वातावरण खराब आहे, ढगाळ वातावरण आहे, कधी पाऊस येऊ शकतो. आणि म्हणून रिस्क न घेता आपण स्वस्तात मस्त असं जे बुरशीनाशक आहे साफ, हे त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीने घेतलेली आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीने हिरवेपणा आला पाहिजे, वाढ झाली पाहिजे आणि बुरशीने आजार आपल्या तूर पिकामध्ये येणार नाहीत. तर अशासाठी हे फवारणी घ्यायची आहे. जर वातावरण चांगलं असेल, ऊन असेल तर आपण नाही घेतली फवारणी चालते. परंतु शेंडे खुळणी झाल्यानंतर जर ढगाळ वातावरण आलं, क्वचित जर 1-2 थेंब पाणी पडले, तर मग आपण बुरशीनाशकाची फवारणी हे घ्याच. चांगलेच फायदे आपले होणार आहेत आणि नुकसान होणार नाही. आणि शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. कारण शेतकरी असं आहे की तो सगळ्यांचं चांगलं पाहिजे, म्हणून शेतकरी पुत्रच शेतकऱ्यांचं चांगलं पाहू शकते. तुम्ही फक्त एकच काम करा की जेवणे हातावर जे बटन आहे काळा कलर सबस्क्राईबचं ते दाबून द्या. म्हणजे लाख मोलाची माहिती हे रोज आपल्यापर्यंत येणार आहे. आता हे आपलं तुरीचं वावर आहे. काल आपण पूर्णपणे शेंडे खुळून घेतले. शेंडे का खुळणी करावी, कशी करावी, फायदे काय आहे, तोटे काय आहे, सविस्तर माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तो आपण पाहिला असेलच. पाहिलं नसेल तर अजूनही आपल्या शेतीमित्र रोशन हे जे आपलं चॅनल आहे यूट्यूबवर, याच्यावर आहे, जाऊन अवश्य पहा. आणि आजच आपण याच्यावर पूर्णपणे फवारणी करून घेत आहे. आता या वावरामध्ये आपण काय केलं की निखळ तूर पेरली आहे. म्हणजे कुठलंच आंतरपीक यामध्ये घेतलेलं नाही. हे जे अंतर आहे हे 8 फुटाचं अंतर आहे. आणि या एका बेडवर आपण 2 तास तुरी लावले. म्हणजे पूर्णपणे भांग ही तूर करणार आहे. कारण कसं आहे की क्षेत्राचं समजा एवढं क्षेत्र आहे, परंतु यामध्ये तासाला शिल्लक बसतील. म्हणजे उत्पादन तसे वाढणार आहे. आणि शेंडे खुळणी केल्यानंतर आता जास्त वाढ तुरीची होणार नाही आणि ब्रँचेस जास्त निघतील. तर अशा पद्धतीने हे आपण शेंडे खुळणी झाल्यानंतर जर फवारणी केली तर चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो. काही जास्त महागीचं औषध घ्यायचं नाही. कारण दुकानात जर गेलं आणि त्याला म्हटलं शेंडे खुळणी केली औषध पाहिजे, तर मग आपल्याला ते महाग औषध शेतकऱ्या मस्ती मारतात. पण काही नाही, आपलं एंट्राकॉल, साप, M45 अशा पद्धतीचे जे बुरशीनाशक असेल ते आपण मारा. किंवा आपल्या घरी जर एखादं असेल शिल्लक तर ते आपण मारू शकता. धन्यवाद. या व्हिडिओ संदर्भात जर आपले काही प्रश्न असतील, काही शंका मनामध्ये असतील तर कुठलाही विचार न करता कमेंट करा, प्रश्न विचारा. हा शेतीमित्र नक्कीच आपल्या प्रश्नांना उत्तर देणार आहे. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय जवान जय किसान. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे कामाची माहिती रोज आपल्यापर्यंत येत राहणार आहे.